नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छोटासा पदार्थ दाखवणार आहे, भोपळ्याच्या सालाची चटणी. आपण भोपळ्याची भाजी करतो तेव्हा ते सालं काढून बऱ्याचदा फेकून देतो, पण त्या सालांचा उपयोग करून अगदी कुरकुरीत मस्त चटणी तयार होऊ शकते आणि त्याच्यातले विटॅमिन्स पण आपल्याला वापरता येतात. म्हणून ते फेकून न देता त्याची चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघा. या भोपळ्याची मी सालं काढून घेणार आहे. अशी एक मिरची लागणार. मिरची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. थोडेसे तीळ, मीठ आणि तेल एवढ्या थोड्याशा साहित्यात अशी मस्त कुरकुरीत भोपळ्याची चटणी कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवते. या भोपळ्याचे मी आधी सालं काढून घेते. सगळे सालं मी जरा बारीक चिरून घेते. ही मिरची पण मी बारीक चिरून घेते. हे बघा, हे सालं बारीक चिरलेत, ही मिरची बारीक चिरली आहे. आता गॅसवर पॅन ठेवला आहे आणि मिरची सगळं टाकून द्यायचं. आणि आधी थोडा वेळ कोरडंच भाजायचं आणि नंतर त्याच्यात तेल, मीठ आणि तीळ एवढं टाकायचं. कुरकुरीत होईपर्यंत ते परतत राहायचं की आपली भोपळ्याची चटणी सालांची तयार. आणि या भोपळ्याची आपण भाजी वगैरे बनवू शकतो. आहे की नाही अगदी सोपी. झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. ही बघा, आपली कुरकुरीत भोपळ्याच्या सालाची चटणी तयार आहे. मस्त त्याच्यातले तीळ पण भाजले गेले, सालं पण छान झाले, मिरची पण कुरकुरीत झाली आहे आणि थोडंसं मीठ टाकल्याने त्याला मस्त टेस्ट आली आहे. मी आता वाटीत काढते आणि दाखवते. भोपळ्याच्या सालाची चटणी एकदम मस्त कुरकुरीत बनून तयार आहे. खाल्ल्यानंतर पण बघा तिचा किती कुरकुरीत आवाज येतो. जेवताना तोंडी लावायला अतिशय मस्त हा पदार्थ होतो. कोणत्याही भाजीसोबत साईडला हे करायचं आणि मेन म्हणजे विटॅमिन्स मिळतात ना आपल्याला त्या सालातले. तुम्ही पण ही चटणी तुमच्या घरी नक्की करा आणि आवडली तर सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद बघितल्याबद्दल.